पोलीस अधिकारी अश्विनी बेद्रे हत्याकांडाचा निकाल आज पनवेल सत्र न्यायालयाने दिलेला आहे आणि मुख्य आरोपी अभय कुरुंदेकरला जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांचा कोल्हापुरी फेटा बांधून सत्कार गोरे कुटुंबियांनी केलेला आहे। कोल्हापुरी फेटा आम्हाला पाहायला मिळतोय। 6-7 वर्षांचा हा न्यायालयीन लढा कोर्टातला अखेर आज निकाल आलेला आहे। काय भावना आहेत? गोरे कुटुंबियांनी समाधान व्यक्त केले ते आम्हाला दिसतंय। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हा खरा मी फेटा मी त्यांचा अगदी आग्रह त्यांनी जबरदस्ती माझ्या बांधलेला आहे, नाहीतर मी माझं कर्तव्य केलेलं आहे, त्यामुळे त्यांना खुशी निश्चित होणार। पण माझा संबंध तितकाच आहे, मी माझं काम केलं, त्यात जे काही निर्णय आले ते आले, तितकाच माझा संबंध आहे। पण त्यांचं मन मोडू नये म्हणून मी फेटा घालून घेतलेला आहे। निकालाचं वाचन करत असताना ज्या गोष्टी कोर्टानं निदर्शनास आणून दिलेल्या आहेत त्याबद्दल तुम्ही कशाबद्दल विश्लेषण करताय आणि कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्यावरती तुम्हाला अजून अपील करावं वाटतं, कोणत्या गोष्टी अजून पुढे न्याव्या वाटतायत? पहिली गोष्ट म्हणजे न्यायालयाच्या निकालाबाबत मी समाधानी आहे, परंतु यात जी एक गोष्ट न्यायालयाच्या आदेशामध्ये आहे की 428 कलमाप्रमाणे प्रमुख आरोपीला सवलत, याबाबत मात्र मी निश्चित माझ्या हातात जजमेंट आली की मी अभ्यास करेन आणि त्याप्रमाणे त्यावर पुढचं काय पाऊल उचलायचं का। कारण आता जर विचारलं तर मला जे गुन्ह्याचं स्वरूप मी जे काय बघितलंय, मला जे काय माहिती आहे त्याप्रमाणे त्याला सवलत देण्यात येऊ नये असं माझं मत आहे। न्यायालयाने निकालाचं वाचन करताना संतोष कुमार केसचा दाखला दिला आणि आरोपीचं वय किंवा त्यांची पत्नी जी कोविड काळामध्ये दिवंगत झालेली आहे, मुलीचं लग्न झालेलं आहे, मुलगा आहे आणि पूर्ण कुटुंब आरोपीच्या संपर्कात आहे, त्यामुळे या वयाचा विचार करता येत्या काळात सुधारणा होण्याची आवश्यकता आहे, होऊ शकते असंही कोर्टानं म्हटलेलं होतं। त्या बाबी कोणत्या आहेत आणि त्याचं विश्लेषण कशा पद्धतीनं करतात? याबाबत ज्या वेळेला आरोपीच्या वकिलांनी दाखवलं की त्याचं वय विचारत घेता, त्यावेळेला मी जजमेंटमधनं जे दाखवलं की आरोपी जर कोवळ्या वयाचा असेल, तरुण, त्याला सुधारण्याची संधी असेल तर, किंवा तो आजारी असेल, काय गंभीर किंवा काय उणिवा दोषी असतील तर त्याला सवलत दिली जाते। हा आरोपी वयाची आणि 60च्या जवळपास आलेला जो आरोपी आहे, त्याच्यामध्ये त्याच्या रिफॉर्मेशनचा प्रश्नच येतो। न्यायालयाने म्हटलं की त्याला कुटुंब वगैरे आहे, तर आमचा जो युक्तिवाद होता की त्याचं वय, त्याचं कुटुंब, त्याची 2 मुलं, लग्नाला वया आलेली, या गोष्टी उलट आरोपीच्या विरुद्ध जातात। कारण एखाद्याच्या स्त्रीशी या वयात अशा प्रकारे संबंध प्रस्थापित करण्यापूर्वी या आरोपीने त्याच्या वयाचा, त्याच्यासोबत असलेल्या त्याची मुलं, बायको यांचा त्याने विचार केला पाहिजे होता, परंतु असा काहीही न विचार करता निव्वळ वासना आपली शमवण्यात यावी म्हणून त्याने या प्रस्थापित जर संबंध केले असतील मैताशी तर ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे आणि ही त्या ह्याच्यात बसत नाही। परंतु आमचा हा युक्तिवाद जर स्वीकारला गेला नसेल तर तो का स्वीकारला गेला नाही त्यात आम्हाला निकाल हातात पडल्यावर कळेल। या निकालामध्ये आणखी एक महत्त्वाची बाब कोर्टानं मांडली, ती म्हणजे तुम्ही ज्या अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये एक अर्ज दिलेला होता त्या अर्जाचा पूर्ण विचार करून जजमेंटमध्ये त्या अशा काही इन्स्ट्रक्शन पास केलेले आहेत आणि संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश सुद्धा नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी दिलेले आहेत। हे कोणते अधिकारी होते आणि त्यांच्या विरोधामध्ये काय कारवाई अपेक्षित आहे? यात सुरुवातीला ज्यांच्याकडे चौकशी होते ते 2 अधिकारी, त्यांच्यावर न्यायालयाने अत्यंत नाराजी व्यक्त करून कडक ताशेरे ओढून त्यांची चौकशी व्हावी, त्यांची आणि त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी असे आदेश दिलेले आहेत। त्याच्यानंतर जे 2 तपास अधिकारी होते, जे रेग्युलर तपास होता, असे आपल्या अल्फोन्सो शिंदे मॅडम सोडून आणि राऊत साहेब सोडून जे अधिकारी होते त्यांनी पण तपासामध्ये कमालीची निष्काळजीपणा दाखवलेला आहे, हयगय केलेली आहे। आरोपी कुरुंदकरला वेळच्या वेळी त्यांनी अटक केलेली नाही आणि जो काय विलंब केला तपासात त्या आरोपीला फायदा व्हावा, या गोष्टीची गंभीर दखल घेऊन न्यायालयाने त्यांच्यावर सुद्धा कारवाईचा आदेश दिलेला आहे। या अधिकाऱ्यांच्या बरोबरच तत्कालीन पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्या नावाचा उल्लेख देखील कोर्टाने केलेला आहे, त्याचा काय संदर्भ होता आणि त्याची तुम्ही कशा पद्धतीची मागणी येत्या काळात सरकार दरबारी करणार आहात? न्यायालयाचं असं म्हणणं आहे की ज्या वेळेला एखादा माणूस आयुक्त असतो त्यावेळेला त्याच्यावर त्याच्या हद्दीतल्या सर्वांची जबाबदारी असते आणि जबाबदार माणसाचं वागणं कसं पाहिजे, त्याच्याकडे ज्यावेळेला माणसं त्यांचे प्रश्न घेऊन येतात त्यावेळेला त्यांनी त्या प्रश्नांकडे कसं बघितलं पाहिजे, ते प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी त्याने काय केलं पाहिजे, ही जी अपेक्षा एका आयुक्ताकडनं असते त्याच्या नेमकं विपरीत वागणं हे तत्कालीन आयुक्तांचं होतं। त्यांनी यातले जे तक्रारदार होते त्यांना उभं सुद्धा केलं नाही, त्यांचं कधीच ऐकून घेतलं नाही,
उलट त्यांच्या पत्नीविषयी म्हणजे मैताविषयी त्यांनी नको ती अशा प्रकारची ऑब्झर्वेशन्स केली, ज्याच्यामुळे त्यांना अत्यंत म्हणजे वाईट वाटलं. त्यांना लहान मुलगीसुद्धा एक आहे. तर या असा पूर्णपणे सहानुभूती विरुद्ध वागणं अपेक्षित एका आयुक्ताकडनं त्यांना नव्हतं. त्यामुळे हे जे वागणं आणि हे स्पष्ट काय चाललंय हे दिसत असताना सुद्धा आरोपीवर कारवाई न करणं किंवा तत्कालीन यांना बोलवायचं नाही, त्यांच्याकडनं आरोप काय चाललंय ह्याची दखल घ्यायची नाही, माहिती करून ह्या ज्या सगळ्या गोष्टींच्या आहेत याबाबत जे काय तक्रारदाराचं म्हणणं असेल ते न्यायालयाने नोंदवून घेऊन त्याप्रमाणे कारवाई करावी. उल्लेख कोर्टाने केला तो म्हणजे आरोपीचे ह्या सगळ्या गोष्टींची कल्पना असताना सुद्धा आरोपीला राष्ट्रपती पदकासाठी शिफारस करणं ही एक गंभीर बाब कोर्टाने निदर्शनास आणलेली आहे. त्यावरती तुमचं मत? ही तर बाब न्यायालयाने ज्या गंभीरपणाने घ्यायला पाहिजे होती त्या गंभीरपणाने घेतलेली आहे. कारण ज्याच्यावर आरोप आहेत, ज्याच्यावर खुनाचा आरोप होऊ शकतो अशी चौकशी चाललेली आहे, अशा ज्याच्यावर विधानसभेमध्ये प्रश्न विचारले जातात आणि तिथलेच राजकारणी आणि पोलीस डिपार्टमेंटची माणसं असं माहिती असताना सुद्धा त्याचं नाव राष्ट्रपती पदकासाठी देतात आणि त्याला 6 महिने तो गायब झालेला माणूस आपला आता काय होणार नाही खात्री झाल्यावर परत जायला नोकरी रुजू होतो तेव्हा त्याला बढती देतात. ह्या अत्यंत गंभीर गोष्टी आहेत आणि या असल्या गोष्टींची पुढच्यांना धडा मिळावा, काहीतरी वागण्यावर एक त्यांच्या नियंत्रण दबाव राहावा म्हणून या गोष्टींकडे ज्या पद्धतीने ज्या गांभीर्याने पाहणं आवश्यक होतं ते या न्यायालयाने पाहिलेलं आहे. धन्यवाद सर. तर विशेष सरकारी वकील प्रदीप घरत आपल्यासोबत होते आणि आरोपीला शिक्षा सुनावल्यानंतर त्यावर मी समाधानी आहे. मात्र 428ची जी सवलत मुख्य आरोपीला दिलेली आहे त्याविरोधात योग्य तो विचार केला जाईल अशा पद्धतीने सुद्धा भावना त्यांनी मांडलेली आहे. शिवाय ज्या अधिकाऱ्यांना दोषी ठरवत ज्या अधिकाऱ्यांच्या चौकशीचे आदेश कोर्टाने दिलेले आहेत त्यांच्यावरती सुद्धा काय कारवाई होते हेही पाहिलं जाईल अशी भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे. कॅमेरामन संतोष कदम सोबत कृष्णा सोनारकर, TV9 मराठी, नवी मुंबई.